की महाराष्ट्रातल्या कुठल्याच व्यक्तीला कुठल्याच कामाकरता सरकारी कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता पडू नये। सगळ्या गोष्टी त्याला ऑनलाईन मिळाल्या पाहिजेत, अर्जही ऑनलाईन, पैसेही ऑनलाईन आणि त्यातनं पाहिजे तो दाखला देखील ऑनलाईन। आणि एवढंच करून आपण थांबत नाही आहोत, या सगळ्या सेवा आपण व्हॉट्सअॅपवर देखील आणतो आहोत। म्हणजे व्हॉट्सअॅपवरनं 500 सेवा हळूहळू आपल्याला प्राप्त करता येतील। कोणालाही कार्यालयात जायची गरज पडणार नाही, कोणालाही चिरीमिरी द्यायची गरज पडणार नाही, कोणालाही फाईल थांबवण्याची गरज पडणार नाही। आणि याचा पुढचा टप्पा बांधकामामध्ये ज्या फाईली आहेत त्या मंजूर झाल्यानंतर एखाद्याचा नकाशा जेव्हा मंजूर होईल त्यावेळेस त्याला एक रिसीट मिळेल आणि त्या रिसीटवर लिहिलं असेल त्यांनी अर्ज केल्यापासनं कोणाच्या टेबलवर किती वेळ ती फाईल थांबली अशा प्रकारची रिसीट पण त्याला मिळेल। म्हणजे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत हे देखील आपण या ठिकाणी शोधून काढणार आहोत। खरं म्हणजे पारदर्शी प्रामाणिकतेने मोदीजींच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये आपण सरकार चालवतो आहोत। आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे, आपलं ही जी कारकीर्द आहे या कारकिर्दीचं आपलं ब्रीदवाक्य काय आहे, तर आपल्याला मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करायचं आहे। आणि त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात नदी जोडचे कामं आपण हातामध्ये घेतो आहोत। जवळजवळ 1 लाख कोटी रुपयाचे नदी जोड प्रकल्प हातामध्ये घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात पाणी पोचवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू। आपल्याला माहिती आहे बाभळी प्रकल्पाला आपण 771 कोटी रुपये दिले, उनकेश्वरसाठी 232 कोटी रुपये दिले आणि आता इतक्या वर्षानंतर लेंडीचं गॉज फिलिंग देखील आपण सुरू केलेलं आहे। तोही प्रकल्प पूर्ण करण्याचं काम हे आपलं सरकार या ठिकाणी करत आहे। आणि एवढंच नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये जालना नांदेड आपला जो समृद्धी महामार्ग आहे अशोकरावांनी त्या ठिकाणी सूचना केली होती आणि तो समृद्धी महामार्ग आता आपण पूर्ण करणार आहोत। वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं काम आपण पूर्ण करतो आहोत। नांदेडमध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची जी रेल्वेची कामं थांबलेली आहेत त्यालाही गती देण्याचं काम आपण करतो। नांदेडला वेगवेगळ्या राज्यांशी जोडण्याचं काम देखील मोठ्या प्रमाणात आपण हातामध्ये घेतलंय। आणि 5000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही आपण शेतीमध्ये दरवर्षी करण्याचं ठरवलेलं आहे।